नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. लेखांक 62. अतिविस्तीर्ण पुनासा धरणामुळे बदललेला मार्ग आणि बावरचे आनंद स्वामी. नर्मदा नदीवर अनेक छोटी मोठी धरणं आहेत. अमरकंटक इथं घातलेलं छोटंसे बांध सोडून द्या, परंतु ज्याला खरोखरच धरण म्हणता येईल असं पहिलं धरण म्हणजे बर्गी बांध आहे, ज्याला राणी अवंतीबाई लोधी बांध असं नाव दिलं आहे. यानंतर पुनासा गावातलं पुनासा धरण किंवा इंदिरासागर तलाव आहे. ओंकारेश्वर इथं देखील एक छोटंसं धरण आहे. त्यानंतर बांधून अर्धवट पडलेलं परंतु कार्यान्वित न झालेलं लेपा धरण आहे. आणि नर्मदा बचाव आंदोलनामुळं जगप्रसिद्ध केलं गेलेलं सरदार सरोवर धरण हे एक धरण आहे. एकूण लहान मोठी 30 धरणं नर्मदेवर आहेत. आता या प्रमुख धरणांचे उपग्रह नकाशे मी खाली जोडतोय. ते जोडताना मी स्केल अर्थात अंतर एकाच एकेकात ठेवलं आहे, त्यामुळे तुम्हाला आकाराची तुलना करायला सोपं जाईल. या सगळ्या नकाशांचा अभ्यास केल्यावर तुमच्या लक्षात येईल की पुनासा धरण हे किती अजस्त्र आणि भव्य दिव्य आहे. हे बघा, जबलपूर जिल्ह्यातलं निळ्या रंगाचा जलाशय दिसतंय ते आहे बर्गी धरण. त्याच्या तुलनेनं ओंकारेश्वर धरण किती छोटं आपण बघू शकतोय. हे आहे सरदार सरोवरचं धरण. आणि अगदी त्याच मापामध्ये हे आहे पुनासा धरण. म्हणजे आपण बघू शकता की केवढा भव्य दिव्य विस्तार या धरणाचा आहे. स्थापत्य अभियंते आणि जिज्ञासू यांच्यासाठी धरणांची तांत्रिक माहिती थोडीशी देतोय, ज्याच्यामुळे तौलनिक अभ्यास थोडासा सोपा जाईल. सरदार सरोवराची भिंत ही 1210 मीटर लांब आणि 163 मीटर उंचीची आहे. याचा पाणीसाठा सुमारे 88,000 चौरस किलोमीटरमध्ये पसरला असून पाण्याची विसर्ग क्षमता 30 लक्ष क्युसेक इतकी आहे. 334 TMC पाणीसाठा असलेलं हे धरण 1450 मेगावॅट विद्युत निर्मिती करू शकतं. हे सगळे आकडे सरदार सरोवर धरणाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतलेले आहेत. आणि हे आकडे शक्यतो धरण जेव्हा पूर्ण भरलेलं असतं त्याच्यावरून मापलेले असतात. जबलपूरजवळचं बर्गी धरण हे 69 मीटर उंचीचं असून त्याची भिंत सुमारे 5.5 किलोमीटर लांबीची आहे. 14,500 चौरस किलोमीटर विस्तार आणि 138 TMC पाणीसाठा असलेलं धरण 105 मेगावॅटची विद्युत निर्मिती करतं. पुनासा धरणाची भिंत 92 मीटर उंच आहे, 653 मीटर रुंद आहे. 432 TMC पाणीसाठा असणारं धरण 61,642 चौरस किलोमीटरमध्ये पसरलं आहे. 1000 मेगावॅट विद्युत निर्मितीची क्षमता या धरणाची आहे. तुलनेनं नगण्य आकाराचं असूनही ओंकारेश्वर धरण देखील 500 मेगावॅट वीज तयार करू शकतं. याला तिथला मैयाचा भौगोलिक उतार आणि प्रताप कारणीभूत आहे. आकडेवारीचाच खेळ बघायचा झाला तर पुनासा धरणाचा पृष्ठभाग साधारण 1000 चौरस किलोमीटरचा आहे आणि सरदार सरोवर केवळ 300 चौरस मीटरमध्ये पसरलं आहे. त्यातही सरदार सरोवर धरण अतिशय खोल अशा दऱ्यामध्ये पाणी साठतं, तर पुनासा धरण हे पसरलेल्या शेतजमिनी आणि सुमारे 40,000 हेक्टर वनक्षेत्र खाऊन पाणी साठवत आहे. त्यामुळे याचा विस्तार फारच आडवा-तिडवा भासतो. तुर्तास पुनासा धरण हे भारतातील सर्वात जास्त जलधारण क्षमता असलेलं धरण मानलं जातं. असो, तर या धरणामुळं नर्मदा मातेचा काठ सोडून हांडिया गावातून मार्ग बदलावा लागतो. अर्थात हा मार्ग देखील काठाकाठानेच आहे, परंतु नर्मदा मातेचं अखंड होणारं दर्शन मात्र इथं होत नाही. त्यासाठी 4-5 दिवस चालावं लागतं. तसं हे अंतर आठवड्याभराचं किंवा 10 दिवसाचं आहे. परंतु इथून पुढं माझ्या पायांना काय झालं मला माहीत नाही, परंतु प्रचंड गतीनं हे अंतर माझ्याकडून मैयाने कापून घेतलं. तिच्या काठावरून चालताना टंगळमंगळ करणारी पावलं ती दिसत नाही म्हटल्यावर चौपट गतीनं चालू लागली. हांडिया घाट आणि पूल आपण बघतोय. हांडिया घाट चढल्याबरोबर डाव्या हाताला एक अतिशय प्राचीन शिवालय आहे, जिथे हांडियाचा पूल सुरू होतो. अगदी त्याच बिंदूला हे देवालय असून याची स्थापना स्वतः कुबेराने केली अशी मान्यता आहे. आपण बघू शकताय, हेच ते शिवालय. ही केशरी कमान म्हणजे हांडिया घाटाचं प्रवेशद्वार आहे. या मंदिराला रिद्धनाथ मंदिर असं म्हणतात आणि हे प्राचीन आणि संरक्षित स्मारक आहे. मंदिर छोटंसं असलं तरी अतिशय सुंदर असा वास्तुकलेचा नमुना म्हणून याच्याकडे बघता येतं. सुबक आहे मंदिर, सुंदर आहे, पुरातन आहे. महादेवाचं दर्शन घ्या. ओम रिद्धनाथाय नमः. इथे काही काळ दर्शन वगैरे केलं. शिवमेमनं शिवमानस पूजा, शिवपंचाक्षर स्तोत्र आदी शिवस्तुती गायली आणि पुढे मार्गस्थ झालो. खूप दिवसांनी प्रथमच डांबरी रस्ता दिसत होता. नर्मदेच्या काठावरील मऊशार थंडगार मातीतून चालणाऱ्या पायांना हा कडक तापलेला डांबरी रस्ता अजिबात आवडत नव्हता. या नर्मदा मातेला समांतर असलेल्या एका रस्त्याने चालत राहिलो
बरेच अंतर चालल्यावर डाव्या हाताला डोंगरावर मंगळनाथाचं मंदिर दिसू लागलं. काल मी मुक्काम केला त्या शर्मा पुजारीनं हे मंदिर उभं केलं आहे. तिथे दर्शन घेऊन पुढे जा असं त्यांना सांगितलं होतं. डोंगर खडा व कठीण होता. दुरून डोंगर साजरे असं जे म्हणतात ना, त्याची प्रचिती हा डोंगर देत होता. डोंगरावरचं हिंडोलनाथ बाबा किंवा मंगळनाथ बाबाचं मंदिर. वर जाण्यासाठी खडा चढ आहे. खडकांचा रंगच वेगळाच आहे. हे आहेत मंगळनाथाचं नूतन शिवलिंग. सुंदर, भव्य आणि वैचित्र्यपूर्ण आहे. याची जलरी त्रिकोणी आकाराची बघा. बाहेर एक मोठा त्रिशूळ लावलेला आहे. समोर दिसणारी नर्मदा मैया. डोंगराचं मंदिर. निर्मनुष्य डांबरी रस्त्यानं चालताना अचानक एका माणसाने हाक मारली. नर्मदेहर केलं आणि चहा पिण्यासाठी घरी चढण्याची विनंती केली. याचं नाव सत्यनारायण धनगर असं होतं. धनगर हे आडनाव इथं सर्वत्र लावतात. मांगरोल नावाच्या गावामध्ये याच्या घरी सुरेख चहा त्यानं पाजला. मांगरोल नावाचं एक गाव पुढे नर्मदेकाठी लागतं ते वेगळं आणि हे वेगळं. इथपासूनच नर्मदेमध्ये मगरी चालवतात. मांगरोलपासनं, इथून नाही. महाराष्ट्रामध्ये देखील या नावाची गावं आहेत. मंगरुळ पीर किंवा मंगरुळ दस्तगीर अशी 2 गावं विदर्भात आहेत. मेंगलोर असं आपण ज्याला म्हणतो ते कर्नाटकातील कारवार प्रांतातील गाव. त्याचं मूळ नाव मंगळूर असंच आहे. उर म्हणजे गाव, पूर म्हणजे शहर. मंगळाचं गाव म्हणून मंगळूर. इथले मांगरुल हा शब्द त्या शब्दाचा अपभ्रंश असावा असा माझा अंदाज आहे. सत्यनारायण धनगराने मला पुढील सर्व रस्ता समजावून सांगितला. त्याने मला सांगितले की जर मी त्याने सांगितलेला मार्ग घेतला तर आजच्या रात्रीच्या मुक्कामापर्यंत मी बावर नावाच्या गावाला देखील पोहोचू शकतो. इथे त्याचे मेहुणे माणिकचंद यांनी आनंदस्वामी नावाच्या एका महाराजांना आश्रम उभा करून दिला होता. मार्ग असा होता. मांगरोल इथून सातातलाई, जामुनी, पचोला, कचपेडी, पाचातलाई, सोनतलाई, बावर भरपूर चालत मी रातातलाई गावामध्ये आलो. रातातलाई गावामध्ये एका टेकडीवर समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेला मारुती आहे. हाच तो मारुती. श्रीराम समर्थ. उत्तर भारतामध्ये मारुतीला बालाजी असं म्हणतात आणि इथं त्याचा अतिशय सुंदर असा साजशृंगार करण्याची पद्धत आहे. इथे प्रेम पटेल नावाच्या एका जमीनदाराने मला चहा पिण्यासाठी घरी नेलं. कुठल्याही घरात जाताना मी पादत्राणं बाहेर काढून ठेवायचो. तसे बूट काढल्याबरोबर फाटलेल्या मोजातून बाहेर आलेले माझ्या पायाचे अंगठे त्याने पाहिले आणि त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याने मुलाला एवढेच सांगितले की काल जी गोष्ट आपल्याला नको होती आणि तरी देखील आपण विकत घेतली ती आतून घेऊन ये. त्याच्या मुलाने धावत आतमध्ये जाऊन नवे कोरे मोजे माझ्यासाठी आणले. पटेल सांगू लागला की काल बाजारासाठी तो हरदा शहरात गेला होता. शॉपिंग करताना हे नवे कोरे 250 रुपयाचे उंची मोजे त्याने विनाकारण घेतले. मॉलच्या काउंटरवर त्याने हे मोजे परतसुद्धा केले. परंतु पुन्हा त्याला काय वाटले कोणास ठाऊक, त्याने ते मोजे ठेवून घेतले. आज माझे पाय बघता क्षणी त्यांना आठवले की हे मोजे बहुतेक या माणसासाठीच आपल्याला मैयाने दिले. मी मोजे घातल्यावर ते चांगले नडगीपर्यंत पोचत होते. कापड जाड होते आणि थंडी वाजत नव्हती. प्रस्तुत लेखकाचे जुने फाटू लागलेले मोजे असे होते आणि हे मला त्या ठिकाणी मिळालेले मोजे जे खूप चांगल्या दर्जाचे होते. नर्मदा भक्त प्रेम पटेल गाव राहतात आलाय यांनी दिलेले अप्रतिम मोजे. उत्कृष्ट दर्जाचे ते मोजे दिल्याबद्दल मी प्रेम पटेल यांचे आभार मानले आणि पुढे निघालो. चालता चालता दुपार झाली आणि पोटात कावळे ओरडू लागले. इतका रस्त्यावर समोरच असलेल्या एका पाटीनं लक्ष वेधून घेतलं. जय मा नर्मदा अन्नक्षेत्र अशी ती पाटी होती. दिवाणजी जाट नावाची एक व्यक्ती हे अन्नक्षेत्र चालवत होती. तर दिवाणजी जाट नावाचे शेतकरी आणि त्यांचे भाऊ असे दोघं मिळून त्यांच्या शेतावरतीच परिक्रमावासींना रोज भोजनप्रसाद देत असत. शेतातच छोटासा मांडव टाकून अतिशय सुंदर विश्रांतीची व्यवस्था त्यांनी केली होती. दोघे भाऊ स्वतः स्वयंपाक करायचे आणि सर्वांना जेवायला वाढायचे. आता देखील तिथे आधीच काही परिक्रमावासी येऊन थांबले होते. बंगाली बाबूंची ताटातूट झाली होती आणि एकटा सत्यकी रॉय तिथे पोचला होता. सर्वांना बटाट्याची भाजी, तिखट, लोणचे, पापड असे सुंदर जेवण जाटबंधूंनी दिले. स्वतःच्या खिशातून खर्च करून हे लोक अन्नदान करतात ही फार मोठी गोष्ट आहे. अन्य एका मार्गावर लावलेली त्याच अन्नक्षेत्राची पाठी, दिवाणजी जाटबंधू आणि त्यांनी शेतातच तयार केलेली सुंदर कुटी. या जाटबंधूंचा स्वतःचा हार्वेस्टर होता. मी इतके दिवस मैयाकाठच्या छोट्या छोट्या शेतांच्या तुकड्यामधून चालत असल्यामुळं ट्रॅक्टरसुद्धा पाहिला नव्हता. परंतु ते जमिनीवर मोठी मोठी शेती असल्यामुळं हार्वेस्टर नावाचे राक्षसी यंत्र वापरले जाते. यातले बरेचसे हार्वेस्टर पंजाबमधून इथे हंगामापुरते येतात आणि भरपूर कमाई करून परत पंजाबला निघून जातात. परंतु जाटबंधूंनी डोकं लावून स्वतःचा हार्वेस्टर विकत घेतला होता.
त्यातून त्यांना पुरेसं उत्पन्न मिळत होते असे ते म्हणाले. फक्त या क्षेत्रामध्ये पंजाबी लोकांची एकाधिकारशाही असून एखादा सुटा भाग मिळवायचा आला तर फार बिनातोऱ्या कराव्या लागतात असे देखील त्यांनी मला सांगितले. भोजन झाल्यावर थोडीशी विश्रांती घेतली आणि पुढे खूप चालायचे आहे हे लक्षात येऊन निघण्याचा निर्णय घेतला. आता सगळा फुपाट्याचा मार्ग लागला होता. आता सगळा फुफाट्याचा मार्ग लागला होता. इथून चालताना मध्येच एका घराच्या दाराला असलेल्या छोट्याशा भट्टीमधून एक छोटी मुलगी बाहेर आली आणि खाऊ मागू लागली. मी तिला खाऊ दिला. नंतर तिचा छोटा भाऊ आणि आई देखील बाहेर आले. मी पुढे निघून गेलो. सात्यकीने त्या घराचा फोटो काढून फेसबुकवर टाकला होता. तो आपल्यासाठी टाकतोय. परिक्रमेमध्ये पाहिलेलं घर आणि घर, मंदिर आणि मंदिर, आश्रम आणि आश्रम, झाड आणि झाड, पार आणि पार जसा आहे तसा आठवतो हे एक मोठे आश्चर्यच आहे. सुदैवाने मी रोजनिशी लिहित असल्यामुळे त्याचा देखील फायदा मला झाला. परंतु ग्राफिकल किंवा पिक्चरल मेमरी असल्याचा हा परिणाम असावा. असो. हाच तो मातीने भरलेला रस्ता आणि त्यावर मला खाऊ मागणारी छोटी मुलगी, सोबत तिचा भाऊ आणि तिची आई. पुढे जाणाऱ्या फुफाट्याच्या रस्त्याचा सात्यकीने काढलेला फोटो. तो परिक्रमा करत नसल्यामुळे हातामध्ये दंड बाळगण्याच्या ऐवजी त्यानं अशी ट्रेकिंग स्टिक आणली होती. परिक्रमेमध्ये अशा काठीला परवानगी नसते, किंबहुना असे समजा की ही काठी काही कामाची नसते. किमान कानाएवढ्या उंचीचा तरी दंड तिथे हवाच. मी माझ्या नियमानुसार एकटा चालत पुढे निघून गेलो होतो. इथे मागून एक बैलगाडी जोरात येत आहे असे मला आवाज आला म्हणून घाईने बाजूला झालो आणि बघतो तर काय, बैलगाडीमध्ये स्वतः सात्यकी रॉय विराजमान झालेला आहे. त्याने गाडी थांबवायला लावली आणि मला म्हणाला, चल हा गाडीवाला देखील बावरपर्यंत चालला आहे. मी त्याला सांगितलं की परिक्रमेमध्ये वाहनाने जायचे नसते, त्यामुळे तो पुढे जा, मी काही येणार नाही. मग सात्यकीने एक डोके लावले. तो मला म्हणाला, तुझे ओझे गाडीत ठेवायला दे आणि तू चालत ये. मी तसेही नर्मदा मातेची पूजा साहित्याची आणि पुस्तकांची एक वेगळी झोळी करून ती गळ्यामध्ये लटकवायचो. ती शबनम पिशवी आणि दंड हाच खरा परिक्रमेचा ऐवज होता. त्यामुळे बाकीचे जड सामान आणि गोळा केलेली दगडी शिवलिंग असलेली झोळी मी बैलगाडीमध्ये ठेवून दिली. नर्मदा माता नेहमी आपल्यासोबतच ठेवायची असते. गाडीवर मुलगा अतिशय तरुण होता. तो विकत घेतलेला नवीन बैल दाखवण्याकरता सासरेबुवांकडे निघाला होता. त्याचा जुना बैल शर्यतीमध्ये पळणार होता. त्याच्यासोबत नवीन बैलाला पळण्याचा सराव देखील व्हावा हा देखील त्याच्या आजच्या प्रवासाच्या मागचा एक हेतू होता. दोन्ही बैल अतिशय चपळ आणि चंचल होते. त्याने गाडी हाकली आणि मी गाडीच्या मागे चालायला सुरुवात केली. साधारण 15 किलो वजनाची पिशवी पाठीवरून उतरल्यामुळे मला जणू काही पंख फुटलेत असं वाटू लागलं होतं. चालताना इतका हलकं यापूर्वी कधीच वाटलं नव्हतं. या बैलांची एक गंमत होती. चालताना माझी गती जरा जरी वाढली तर ते देखील गती वाढवायचे. काही केलं ते मला पुढे जाऊ देत नव्हते. त्या गाडीवाल्या मुलाने मला सांगितले की तुम्ही एक प्रयोग करून पहा, किती वेगाने यांच्या पुढे जाऊन दाखवा. असे म्हणता क्षणी मी वेगाने धावायला सुरुवात केली. क्षणाचाही अवधी न दवडता दोन्ही बैलांनी वेगाने धाव घेतली. मागे बसलेला सात्यकी पार आडवा झाला. ओरडू लागला तरी ते थांबले नाहीत. शर्यतीमध्ये बैल काय वेगाने पळतात याचा अनुभव मी त्या दिवशी जवळून घेतला. त्या बैलांना भयानक वेग होता. ते संपूर्ण अंतर मी जवळपास धावतच पूर्ण केले. कारण बैलगाडी पुढे गेली म्हणून मी बैलगाडीला गाठायला जावे तर बैल पुन्हा पळायला लागायचे. शेवटपर्यंत त्या बैलांनी मला पुढे जाऊ दिले नाही. आज पाठीवरील भार हलका झाल्यामुळे प्रचंड गतीने चाललो आणि खूप मोठे अंतर तोडले. मधली गावे पार करताना काही ठिकाणी लोकांनी आम्हाला चहा पाजला. तिथे या बैलांना देखील हिरवा चारा आणून टाकायचे आणि गाडीवाल्या मुलाला देखील चहा मिळायचा. बैलांना बादली बादली पाणी प्यायला मिळायचे. नर्मदा मातेच्या सोबत चालणाऱ्या प्रत्येकाची सेवा नर्मदा खंडामध्ये होतेच होते. या बैलांसोबत मी सुमारे 25 किलोमीटर अंतर तरी पळालो असेन. ते देखील दुपारचे जेवण, विश्रांती वगैरे सगळं झाल्यानंतर. ती बैलगाडी आली नसती तर आज कुठल्याही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचणे मला अशक्य होते. कारण आज मी ज्या गतीने चाललो त्या गतीने बैलगाडी नसताना अजिबात चाललो नसतो. समोर एखादे ध्येय दिसत असले की ते गाठण्यासाठी माणसाला गती प्राप्त होते. ते ध्येय जितके कठीण तितकी गती अधिक. वाटेमध्ये जांभली नावा गावामध्ये एक आश्रम लागला. या भागात परिक्रमावासींची फारशी सेवा करणाऱ्या संस्था, आश्रम वगैरे नाही आहेत. त्यामुळे जे काही मोजके आश्रम आहेत तिथे आवर्जून लोक तुम्हाला थांबवतात. या आश्रमामध्ये चहा पिऊन झाल्यावर सात्यकीने बैलगाडी चालवायचा प्रयत्न केला आणि मी त्याचा फोटो काढला. आपण बघू शकताय, हीच ती बैलगाडी. डावीकडचा नवा बैल, उजवीकडचा जुना बैल. गाडीवर बसलाय ना तो सात्यकी रॉय. मागे बाणाने दाखवलेली प्रस्तुत लेखकाची झोळी. डावीकडे उभा असलेला गाडा मालक, त्याचा मित्र तसेच सेवादार ग्रामस्थ. हे छायाचित्र प्रस्तुत लेखकाने काढले. उजव्या हाताला आश्रमाचं दार दिसते. इथून बैलगाडा मालक निघून गेला. त्याने जाताना माझे खूप कौतुक केले. तो म्हणाला, शक्यतो परिक्रमावासींना बसा म्हटलं की ते गाडीत बसतातच. मी गाडीमध्ये अजिबात बसणार नाही, भले 25 किलोमीटर पळावं का लागेना. असा माझा निग्रह त्याला आश्चर्यकारक वाटला. परंतु या निमित्ताने मला सर्वांनाच एक सांगावेसे वाटते की परिक्रमा करताना असा मोह अनेक वेळा होऊ शकतो की आपल्याला मनुष्य विचारतो आहे तर त्याच्या गाडीवर बसायला काय हरकत आहे, कोण पाहणार आहे, असं तुम्हाला कधी वाटू शकतं. कोण पाहणार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे, नर्मदा मैया पाहणार आहे. ती सर्वसाक्षी, सर्वव्यापी आहे. त्यामुळं थोडेफार गाडीने प्रवास करून किंवा आपले सामान पुढे पाठवून देऊन आपण मागे निवांत
चालत येऊन परिक्रमा करू नये. मी चालताना पूर्ण वेळ माझ्या जोळीवरती माझा हात काढलेला नव्हता. सोबत कमी सामान ठेवण्याचे महत्त्व काय हे देखील मला त्या दिवशी कळले आणि इथून पुढे मी देखील जमेल तेवढं सामान कमी कमी करत गेलो. जांभली गावातलं हेच ते जंभेश्वर नर्मदा सेवा आश्रम अन्नक्षेत्र. जंभेश्वर असं जेव्हा लिहितात तेव्हा ते बिष्णोई समाजाचं आराध्य दैवत आहे, त्यामुळे त्यांचं ते अन्नक्षेत्र असतं. बरोबर सूर्य अस्ताला जात असताना बाबर किंवा बाबरच्या परिसरामध्ये मी पोहोचलो आणि जंगलामध्ये असलेला सुंदर असा हा आश्रम आहे. सत्यनारायण धनगर यांचे मेव्हणे माणिकचंद यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं हा आश्रम उभा केला आहे. अतिशय शांत, सुंदर, प्रशस्त आणि पवित्र असा हा आश्रम होता. इथे कपिलेश्वर महादेवाचं मंदिर होतं आणि आनंदस्वामी नावाच्या एका संन्यासी महाराजांच्या निवासाची खोली होती. आश्रमाला संपूर्ण भिंत होती, कारण जंगली श्वापदांचं भय होतं. गेल्या गेल्या डाव्या हाताला स्वामीजी दरबार लावून बसायचे ती जागा होती. उजव्या हाताला पहिल्या मजल्यावर त्यांची सुंदर अशी खोली होती. समोर महादेवाचं मंदिर होतं. कपिल मुनींनी तपस्या केली म्हणून कपिलेश्वर महादेव. त्याच्या शेजारी डाव्या हाताला परिक्रमावासींची उतरण्याची 2 मजली अतिशय सुंदर आणि प्रशस्त व्यवस्था होती. मी गेलो तेव्हा मोर्शीचा एक परिक्रमावासी आधीच येऊन उतरला होता. त्याचे काहीतरी वाचन चालू होते आणि तो बऱ्यापैकी माणूस घाणा होता. त्यामुळे मी त्याच्याशी न बोलता स्वच्छ हातपाय तोंड धुवून आश्रमात पाहायला बाहेर पडलो. आणि हो, एक सांगायचेच राहिले, आपला बंगाली बाबू जांभली आश्रमातच राहिला. 25 किलोमीटर धावणाऱ्या बैलगाडीमध्ये बसून तो खूप थकला होता. त्यामुळे पुढचे 5 किलोमीटर त्याने टाळले आणि मागेच मुक्काम केला. याउलट माझ्या पायांना अशी गती प्राप्त झाली होती की बैलगाडी थांबली नसती तर अजून 10 किलोमीटर नक्की गेलो असतो. माणसाला प्रगती करण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी नेहमी एका आलंबनाची अथवा आधाराची गरज असते. अगदी हे खरे आहे. चला, तुम्हाला आता मी आश्रम फिरवून आणतो. आपण बघू शकता वरील नकाशामध्ये दिसणारा निळा झेंडा जो आहे ना, तोच जंगलाच्या मधोमध असलेला आपला बाबरचा आश्रम असून नर्मदा मातेच्या जलसाठ्यापासून तो किती जवळ आहे हे आपण स्वतः पाहू शकता. आश्रमातलं कपिलेश्वर महादेवाचं मंदिर. हे आहेत कपिलेश्वर महादेव. हे आहेत महादेव. हे आहेत कपिल महामुनी. हे आहेत गणपती बाप्पा आपल्या वडिलांची पूजा करताना दिसत आहेत. आश्रमामध्ये असे सेल्फी पॉईंट तयार केलेत जिथे लोक फोटो काढतात. मध्यमागी झाडाचा एक पार आहे आणि नागोबा आहे. डाव्या त्याला पांढरी टाकी दिसते, त्याच्या शेजारी दिसणाऱ्या इमारतीमध्येच परिक्रमासी मुक्काम करतात. डावीकडे हनुमंताचं छोटं मंदिर आहे, त्याच्या मागे परिक्रमावासींचा निवास आहे. आश्रमातले हनुमानजी. संध्याकाळी आश्रमामध्ये आरती होती. इथे एक खूप मोठा शंख होता. मी आजपर्यंत अनेक शंख वाजवले, पण तो इतका सुंदर शंख पाहिला नव्हता. सलग 1 मिनिट तो शंख आरामात वाजायचा. संपूर्ण आरती संपेपर्यंत मी तो शंख वाजवण्याचा पुरेपूर आनंद घेतला. रात्री गावातील सेवादार लोकांनी येऊन अप्रतिम खिचडी बनवून खायला घातली. त्यानंतर महाराजांसोबत सत्संगाला बसलो. आनंदस्वामी अतिशय तेजस्वी संन्यासी होते. अतिशय गोड आवाजामध्ये भावपूर्ण गाणी गायचे. त्यांनी खूप मार्गदर्शन केले आणि भरपूर गाणीसुद्धा म्हटली. त्यांचे मार्गदर्शन घ्यायला खूप लोक यायचे. इथून पुढे हळूहळू वनवासी लोकांचे प्रमाण वाढत जाते, त्यामुळे त्यांच्याकडे येणारा भक्त देखील बहुतांश वनवासी किंवा बिष्णोई समाजाचे असायचे. महाराज अतिशय शांतपणे सर्वांना उत्तर द्यायचे. महाराजांनी मला वरती नेऊन त्यांची कुटी दाखवली, पुस्तकं दाखवली. मी खाली आल्यावर मंदिरातील शिष्यमंडळी मला सांगू लागली की महाराज वरती कोणालाच घेऊन जात नाहीत. आश्रमातल्या महाराजांच्या कुटीकडे जाणारा जिना आणि वरती जी आहे ती महाराजांची कुटी. महाराज अतिशय शांत, सात्विक, विद्वान आणि अभ्यासू होते. त्यांची ही शांतता वादळानंतरची शांतता होती असे जाणवत होते. खूप शोधूनही मला त्यांचा फोटो सापडला नाही, यावरून त्यांची विरक्ती लक्षात घ्यावी. त्यांनी मला सांगितलेल्या गोष्टींचे चिंतन करत झोपी गेलो. सकाळी भल्या पहाटे उठून मागे असलेल्या जंगलामध्ये डोलदार आटपून आलो. जंगल फारच भयानक होते. प्राण्यांचा वावर असल्यामुळे त्याच्या खुणा सगळीकडे जाणवत होत्या. मी चुकीच्या वेळी तिकडे गेलो होतो, परंतु पर्याय नव्हता. शेजारीच गावाची वस्ती असल्यामुळं जंगलात जाण्याशिवाय पर्याय नव्हता. इथे एक बंद पडलेली शाळासुद्धा दिसली. आश्रमात असलेल्या टाकीखाली आंघोळ केली. पूजा वगैरे आटपून आनंदस्वामी महाराजांची आज्ञा घेऊन पुढचा मार्ग पकडला. आज खिरकी या गावामध्ये पोचायचं असं माझं नियोजन होतं, परंतु नर्मदा मातेच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. तो दिवस कायमचा लक्षात राहिला. नर्मदे हर, नर्मदे हर.